सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या हालचाली पाहायला मिळत आहेत। काय घडामोडी घडतात पाहूयात टॉप 9 बातम्यांमधून। मुंबई महापालिकेसाठी महायुतीत जायचं की नाही याचा निर्णय आज घेऊ, पदाधिकारी आणि नेत्यांशी चर्चा करणार उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। मुंबई महापालिकेमध्ये महायुतीसोबत चर्चा करण्यासाठी समन्वय समितीची स्थापना करण्यात येण्याची शक्यता। मंत्री आदिती तटकरे यांच्यासह मुंबईचे 2 कार्याध्यक्ष आणि सना मलिकांचा यामध्ये समावेश असण्याचीही शक्यता। आगामी निवडणुकीत नवाब मलिक नेतृत्व करत असलेल्या राष्ट्रवादीसोबत सुद्धा आम्ही जाणार नाही, वसंत स्मृतीमधील महायुतीच्या बैठकीनंतर आशिष शेलार यांच्याकडून भूमिकेचा पुनरुच्चार। नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं नेतृत्व करून निवडणुकीला येणार आहेत हे समोर आलेलं आहे। नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीशी आम्ही युती करू शकत नाही। तर अजित पवारांना कालच्या बैठकीचा अहवाल दिला। येत्या 2 दिवसात निर्णय घेऊ। सूरज चव्हाणांची माहिती। राष्ट्रवादीनं काय करावं हे भाजपनं सांगण्याची गरज नाही, भाजपच्या अटी शर्थींवर आमचा पक्ष चालत नाही अशीही टीका। भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादीनं काय करावं हे निर्णय घेऊ शकत नाही, आमचा स्वतंत्र पक्ष आहे। भारतीय जनता पार्टी काय म्हणते हे आमच्यासाठी महत्त्वाचं नाही। महायुतीच्या पहिल्याच फेरीत 142 जागांचा तिढा सुटला। शिवसेनेला 52 तर भाजपच्या वाट्याला 90 जागा। खात्रीलायक सूत्रांची माहिती। उरलेल्या सुमारे 85 जागांवर गुरुवारी विस्तृत चर्चा होणार। शिवसेनेकडून 125 जागांचा आग्रह। पालिका निवडणुकांसाठी शिवसेनेचं आजपासून ठाण्यामध्ये बैठकांचं सत्र। शिवसेनेकडून प्रत्येक पालिकेसाठी जबाबदारी निश्चित। श्रीकांत शिंदेंवर कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगरची जबाबदारी, तर नरेश म्हस्केंवर ठाणे आणि नवी मुंबईची जबाबदारी। पिंपरीमध्ये अजित पवार भाजपसह शिंदेंच्या आणखी 7 ते 8 इच्छुकांच्या हाती घड्याळ बांधणार, तर पुणे शहर अध्यक्ष योगेश बहल यांचा हा दावा। हिंगोलीमध्ये भाजपचा काँग्रेसला मोठा धक्का। काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव यांच्या या भाजपमध्ये जाणार। सूत्रांची माहिती। प्रज्ञा सातव काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदार। हिंगोलीच्या राजकारणात यामुळे खळबळ। कुणीही भाजपात येत असेल तर त्यांचं स्वागत, पण प्रज्ञा सातव यांच्या प्रवेशाची मला माहिती नाही। प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशावर चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। काँग्रेसमध्ये विसंवाद असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये असंतोष असल्याचंही बावनकुळेंचं वक्तव्य। कुणी भाजपमध्ये येत असेल तर आम्ही खऱ्या अर्थाने त्यांचं स्वागतच करतो। शेवटी प्रज्ञा सातवची माझी काही या विषयावर चर्चा झाली नाही, पण पुढच्या काळामध्ये कोणी भाजपमध्ये आलं, शेवटी काँग्रेसमध्ये विसंवाद आहे। काँग्रेसचा पायपोस कुणाच राहिला नाही आणि त्यामुळं विसंवादामुळे कार्यकर्ते हतबल झालेले आहेत। आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्याच दिवशी आपला पराभव झाला। पहिल्या दिवशी भारताची विमानं पाडली। ऑपरेशन सिंदूर संदर्भात वक्तव्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांचा माफी मागण्यास नकार। पहिल्या दिवशी आपला संपूर्ण पराभव झाला। 7 तारखेला जे हवाई युद्ध अर्ध्या तासात झालं त्यामध्ये आपला टोटल पराभव झाला, हे कोणी मान्य करो न करो। आणि त्यामुळे त्या दिवशी भारताची जी विमानं पाडली त्या दिवशी सगळा भारताचा एअरफोर्स ग्राउंड झाला, त्यानंतर एकही विमान उडलं नाही। पृथ्वीराज चव्हाण आंतरराष्ट्रीय विषयांमध्ये तज्ज्ञ व्यक्ती आहेत। चव्हाणांनी दिलेली माहिती योग्य। 19 तारखेला काहीतरी गौप्यस्फोट होणार हे नक्की। पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्याला संजय राऊतांकडून सुद्धा दुजोरा। समोर अमेरिकेच्या संसदेमध्ये किंवा बाहेर काही महत्वाचे गौप्यस्फोट, भारतासंदर्भातली महत्वाची माहिती समोर येणार आहे, जी फजिती होणार आहे भाजपची आणि त्यांच्या नेत्यांची, तरी त्यांना सत्तेत राहता येणार नाही। काँग्रेसकडून असं वक्तव्य ही चिंतेची बाब। पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, तर पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना हिंदुस्थानची जनता माफ करणार नाही, शिंदेंची टीका। माणिकराव कोकाटे आता त्यांच्या आमदारकी आणि मंत्रिपदावर राहूच शकत नाहीत। त्यांनी अपील करावं, त्यांनी हायकोर्टात जावं, सुप्रीम कोर्टात जावं, पण ते आमदार आणि पृथ्वीराज चव्हाणांना पाकिस्ताननं सुपारी दिली असं वाटतं। चित्रा वाघ यांची पृथ्वीराज चव्हाणांवर टीका, तर काँग्रेस खोटा दावा करत भारतीय सैन्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे। चित्रा वाघ यांचा काँग्रेसवर निशाणा। काय हो पृथ्वीराज बाबा, पाकिस्तानने आता तुम्हाला सुपारी दिली वाटतं, असा खोटा दावा करत भारतीय सैन्यावर प्रश्नचिन्ह उभं का करत आहात तुम्ही?